नमस्कार. ज्योतिष अभ्यास यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आजपासून आपण एक नवीन सिरीज सुरू करतो आहोत, ती म्हणजे षोडश वर्ग कुंडल्यांवरती. या पद्धतीने माझा प्रेझेंटेशनचा हा पहिलाच प्रयत्न आहे, त्यामुळे काही चुकत असेल तर प्लीज समजून घ्या आणि काही सजेशन्स असतील तर नक्कीच कळवा, की जेणेकरून मी इम्प्रूव्ह करायचा पूर्ण प्रयत्न करेन. तर आता आपण बघणार आहोत षोडश वर्ग कुंडल्यांविषयी. वर्गकुंडली म्हणजे नेमकं काय, त्याचे किती प्रकार आहेत, त्या कशा तयार होतात, कशा वापरल्या जातात, त्यांचे कारक ग्रह कोणते, हे सगळं आपण पाहणार आहोत. मुळात वर्गकुंडली म्हणजे नेमकं काय, तर राशीचक्रामध्ये ग्रहांची जी स्पष्ट स्थानं असतील त्या स्थानांवरून ग्रहांचे बल ठरवण्याच्या प्रकाराला वर्गसाधन असं म्हणतात. आणि त्याकरता एकूण 16 प्रकारचे वर्ग तयार आहेत. सगळ्यात मुख्य म्हणजे जी कुंडली आपण जन्मवेळी तयार करतो, म्हणजेच लग्न कुंडली किंवा क्षेत्र कुंडली, ती सुद्धा एक वर्ग कुंडलीच आहे. वर्ग कुंडली ही जन्मकुंडलीला सहाय्यभूत असते. एका ठराविक भावाचं ती सूक्ष्म रूप असते. आता 12 भावच असतात कुंडलीमध्ये, मग 16 प्रकारच्या कुंडल्या कशा? तर अर्थातच एका भावावरून आपण काही फक्त एकच गोष्ट बघत नाही, 2-3 गोष्टी पाहिल्या जातात किंवा काय, तर प्रत्येक वेळेला त्याचा विचार करून ह्या कुंडल्यांचं आपण वर्गीकरण केलेलं आहे. जन्मकुंडलीतील तो भाव, त्यातील राशी, भावेश, त्याचा कारक ग्रह, या सगळ्याचा विचार करून झाला की मग त्याच्या संबंधित वर्ग कुंडलीमध्ये लग्नेश, भावेश, संबंधित भाव आणि कारकग्रह यांचा विचार करायचा. जन्मकुंडलीत जर का योग नसेल तर वर्ग कुंडली काही चित्र बदलू शकत नाही. मुळात म्हणजे आता आपण विवाहामध्ये जर का पूरक आपल्याला काही गोष्टी नाही दिसल्या लग्न कुंडलीमध्ये, तर नवमांशात फार काही ग्रेट आपण एक्सपेक्ट करणं हे चुकीचं आहे, की फक्त नवमांश सपोर्टिव्ह आहे. तरी अर्थातच नवमांश कुंडली ही पूर्णतः जन्मकुंडली इतकीच महत्त्वाची आपण समजतो. तर त्याचा आपण या अभ्यासाच्या दरम्यान विचार करूच यात. पण मुळातच कोणत्याही बाबतीमध्ये ठोस जर का आपल्याला सपोर्टिव्ह असं काही लग्न कुंडलीमध्ये किंवा पूर्णपणे विरोधात्मक काहीतरी लग्न कुंडलीमध्ये दिसतं आहे आणि केवळ त्याला मग सपोर्टिव्ह जी वर्ग कुंडली आहे त्याच्यामध्ये सपोर्टिव्ह आहे म्हणून आपण त्याचा विषयी फार आशादायी राहणं हे थोडंसं चुकीचं ठरेल. तर आता एकूण बघूयात की 16 वर्ग कुंडल्या असतात. कोणत्या कोणत्या? तर लग्न म्हणजे आपण जी नेहमी तयार करतो ती लग्न कुंडली आहे. होरा कुंडली, द्रेष्काण, नवमांश, द्वादशांश, त्रिशांश, सप्तमांश, दशमांश, षोडशांश, षष्ठ्यांश, चतुर्थांश, विषांश, चतुर्विशांश, भांश, अक्षवेदांश आणि खवेदांश. यातल्या 10 वर्ग कुंडल्या ज्या आहेत, ह्या ज्या मी हायलाईट केलेल्या आहेत, त्या 10 वर्ग कुंडल्या यांचा आपण प्रामुख्याने विचार करणार आहोत. त्याला दशवर्ग साधन असं म्हटलं जातं. लग्न, होरा, द्रेष्काण, नवमांश, द्वादशांश आणि त्रिशांश यांना षडवर्ग म्हणतात. याच्यामध्ये सप्तमांश कुंडली ॲड केल्यावरती सप्तवर्ग कुंडल्या होतात आणि पुढे दशमांश, षोडशांश आणि षष्ठ्यांश ह्या ॲड केल्यावरती दशवर्ग तयार होतात. आता मी ही इकडे एक लग्न कुंडली घेतलेली आहे. एका स्त्रीचे हे स्पष्ट ग्रह आणि स्पष्ट लग्न दिलेलं आहे. बर्थ डिटेल्स शेअर नाही करणार, पण मला यांच्या बघायच्या होत्या सगळ्या वर्ग कुंडल्या, सो दॅट मी विचार केला की आपण सगळ्यांनीच मिळून ह्याचा अभ्यास करूयात. हे स्पष्ट ग्रह हवं तर तुम्ही लिहून घेऊ शकता. ही त्यांची लग्न कुंडली आपण तयार केलेली आहे. ह्या कुंडलीच्या आता आपण स्पेसिफिकली सगळ्या ह्या 16 प्रकारच्या कुंडल्या तयार करणार आहोत. सो हे स्पष्ट ग्रह घ्या आणि विचार करूयात आपण यांचा की नेमकं करिअर फील्ड यांचं काय आहे. साधारणतः आता वय वर्ष 40 च्या आसपास आहेत या.
आणि करिअर फील्ड हे स्पेसिफिकली का बघायचं आहे की मूळ जो त्यांचा पिंड होता, ज्याच्या करता त्या ह्या करिअर फील्डशी निगडीत होत्या, तिथे डिरेक्टली आता त्या कनेक्टेड नाही आहेत, पण टेक्नॉलॉजीचा उत्तम वापर करून त्या क्षेत्रामध्ये त्या अजूनही कार्यरत आहेत असं आपण म्हणू शकतो. तर जस्ट एक क्युरिओसिटी म्हणून तुम्ही अभ्यास म्हणून बघा की नेमकं असं काय फील्ड असेल करिअरचं आणि आत्ता त्या कशात काम करत असतील. टेक्नॉलॉजीचा वापर म्हणजे मला असं म्हणायचं आहे की स्वतःची वेबसाईट डेव्हलप केलेली आहे, नंतर यूट्यूब तर आहेच. असं वेगवेगळ्या माध्यमातून त्या लोकांपर्यंत त्यांचा जे काही विषय आहे तो पोचवायचा प्रयत्न करत आहेत. तर ते जस्ट एक क्युरिओसिटी म्हणून, एक अभ्यासाचा भाग म्हणून फक्त. पण मूळ फोकस आता आपला आहे कुंडल्यांवरती, वर्ग कुंडल्यांवरती. आता सगळ्यात प्रथम आपण बघत आहोत होरा कुंडली. होरा कुंडली ही कशा करता पाहिली जाते, तर ही धनभावाचं एक स्वरूप आहे, सूक्ष्म स्वरूप आपण म्हणूयात. तर होरा कुंडली होरायाम संपदाधिकम. होरा कुंडलीमध्ये राशीचे 2 भाग केले जातात, प्रत्येकी 15 अंशाचा एक भाग होतो. यावरून धनस्थितीचा विचार केला जातो. कारक ग्रह गुरु आहे. होरा कुंडली, धनभाव, लाभस्थान व कारक ग्रह यावरून धनस्थितीचे यथार्थ ज्ञान होते. आता प्रत्येकच वर्ग कुंडलीमध्ये आपल्याला ह्याच पद्धतीने विचार करायचा आहे. जे पूरक आणि मुख्य भाव असतील ते लग्न कुंडलीमधील आणि प्लस या वर्ग कुंडलीमधील यांचा विचार करायचा आहे, कारक ग्रहाचा विचार करायचा आहे आणि त्यानुसार आपल्याला निर्णय घ्यायचा आहे की हे नेमकं कसं आहे. होरा कुंडली कशी तयार होते याविषयी आता इथे लिहिलेलं आहे. याच्यामध्ये विषम राशीमध्ये जर का ग्रह हा पहिल्या 15 अंशांमध्ये असेल, 0 ते 15 अंश विषम राशीचा पहिला होरा हा सिंहेचा, थोडक्यात रवीचा असतो. याच्यामध्ये फक्त 2च भाग आपण कुंडलीचे करतो होरा कुंडलीमध्ये, आणि त्याच्यामध्ये एक भाग असतो कर्क राशीचा, एक भाग असतो रवी राशीचा म्हणजे सिंह राशीचा. आणि विषम राशीत जर का ग्रह असेल तो पहिल्या 15 अंशांमध्ये असेल तर तो सिंह होऱ्यात जातो. जर का तो 16 अंश किंवा 15 अंश काही कला प्लस पुढे ते 30 अंशांपर्यंत असा असेल तर तो कर्क होऱ्यात जातो, जर का विषम राशीत असेल तर. जर का समराशीत ग्रह असेल पहिल्या 15 अंशांमध्ये तर तो कर्क होऱ्यामध्ये प्रथम जातो. जर का तो 15 अंशाच्या पुढे असेल तर तो सिंह राशीत जातो. या पद्धतीने वर्गीकरण करायचं आहे. आता इथे होरा कुंडली यांची मी तयार केलेली आहे. प्रथम काय करायचं, कुठल्याही कुंडलीचं तयार करताना कुठलीही कुंडली तयार करताना आपण प्रथम लग्न स्पष्ट करून घ्यायचं आहे. लग्न ह्यांचं मीन आहे 15 अंश 43 कला. थोडक्यात काय, लग्न हे समराशीमध्ये 15 अंशाच्या पुढे आहे. त्यामुळे समराशीचा दुसरा होरा हा सिंहेचा येतो, त्यामुळे इथे सिंह लग्न येत आहे. आणि हे बाकी ग्रह सुद्धा त्याचप्रमाणे मी मांडून घेतलेले आहेत. आता इथे पुढे हे नेपच्यून, प्लुटो, हर्षल यांचा विचार नाही केला तरी सुद्धा चालतो. म्हणजे बरेचसे ज्योतिषी हर्षल ते प्लुटो तर नाहीच घेत. राहू केतू यांच्याविषयी मतमतांतर आहेत. काही जण म्हणतात घ्यावेत, काही जण म्हणतात नाही घ्यायचे. पण या पद्धतीने आपण हे घ्यायचं आहे. आता ही कुंडली नेमकी वाचायची कशी, याच्यावरून काय फलित कसं असतं. आता ना या होरा कुंडलीमध्ये फलिताचा विचार कसा करायचा हे आता बघूयात. इथे मी होरा कुंडली मांडून घेतलेली आहे. ही जी इथे छोट्या ह्याच्यात मांडलेली आहे ती आपली होरा कुंडली आहे. या कुंडलीमध्ये चुकून हर्षल, नेपच्यून, प्लुटो पण आलेले आहेत. प्लीज इग्नोर दॅट.
पण मूळ फलितामध्ये विचार कसा करायचा, तर लग्न भावात सिंह होऱ्यामध्ये रवी मंगळ गुरु हे शुभ फळ देतात. लग्न भावात सिंह होऱ्यामध्ये चंद्र शुक्र आणि शनी हे अशुभ फळ देतात. लग्न भावात कर्क होऱ्यात चंद्र शुक्र शनी हे शुभतम फले देतात. आता हे शुभ अशुभ आणि शुभतम इज मॅक्सिमम शुभ फळ आणि अशुभतम म्हणजे मॅक्सिमम अशुभतम फळ. इथे मुळात बघायला हवं आहे की लग्न भावामध्ये नेमकी रास कोणती येते आहे. जर का लग्न भावात सिंह रास असेल तर अर्थात व्यय भावात कर्क रास जाते. आणि मग जेव्हा लग्न भावात सिंह होरा येतो त्यावेळेस चंद्र शुक्र आणि शनी हे जर का लग्नी आले तर त्याचा अर्थ काय, व्ययेश लग्नात येतोय चंद्र हा व्ययेश लग्नात येतोय म्हणून तो अशुभ फलदायी होतो. हेच जर का धनभावात सिंह होरा असेल, धनभावात सिंह होऱ्यात चंद्र शुक्र शनी हे शुभ फळ देतात. धनभावात सिंह होरा जातो म्हणजे काय, तर लग्नी कर्क रास येते आहे आणि लग्नेश हा धनभावात जातोय म्हणून चंद्र शुक्र शनी हे तिथे शुभ फलदायी होतात. तर अशा रीतीने लग्न, धन आणि व्यय या 3 भावांचा आपल्याला विचार करायचा आहे. कोणत्या भावामध्ये कोणती रास येते आहे याच्यावरती लक्ष ठेवून आपल्याला ह्या फळांचा विचार करावा लागेल. मोस्टली लक्षात घ्या, इथे रवी मंगळ गुरु शुक्र आणि शनी आणि चंद्र यांचा विचार केलेला आहे. बुध हा न्यूट्रल ग्रह आहे, सो त्याचा नक्की तो कोणत्या भावात जातोय कोणत्या राशीत जातोय याचा त्या दृष्टीने आपण विचार करू शकतो. पण स्पेसिफिकली जर का ह्या दृष्टीने बघायला गेलं तर तुम्हाला लक्ष द्यायचं आहे की कोणती रास कोणत्या भावामध्ये येते आहे आणि त्याप्रमाणे आपलं नेमकं फलिताचं दिशा कशी असेल. आता इथे जेव्हा आपण व्ययभावात कर्क होऱ्यामध्ये व्ययभाव कर्क होरा असेल ह्याचाच अर्थ काय, सिंह लग्न आहे आणि तेव्हा व्ययभावात कर्क होऱ्यात चंद्र शुक्र शनी हे अशुभ फळ देत आहेत. तर मग आता कर्क होऱ्यामध्ये चंद्र आला तर अशुभ फलदायी का, तर तो व्ययेश व्ययात अशा पद्धतीने होतो आहे. हेच जर का लग्न भावामध्ये कर्क होऱ्यामध्ये चंद्र असेल तर तो लग्नेश लग्नात होतो आणि त्यावेळेस तो शुभतम म्हणजे मॅक्सिमम फलदायी होतो आहे. तर ह्या दृष्टिकोनातून आपल्याला ह्या होरा कुंडलीच्या फलिताविषयीचा विचार करावा लागेल. आता आपण जी बघतो आहोत कुंडली त्यांच्या दृष्टिकोनातून हे जे कर्क लग्न येतं आहे, सिंह लग्न येतं आहे आणि हे जे मग ग्रह आता ज्या पद्धतीने फलदायी होत आहेत तर त्या दृष्टिकोनातून आपल्याला विचार करायला पाहिजे. पण इथे व्ययभावात कर्क होऱ्यामध्ये आता मंगळ आणि गुरु हे अशुभतम असं दिलेलं आहे. आपलाही व्ययभावामध्ये मंगळ आणि गुरु येत आहेत. नंतर व्ययभावात शुक्र अशुभच सांगितलेला आहे. सो ह्या दृष्टिकोनातून जर का बघायला गेलं तर काही फलिताच्या बाबतीमध्ये आपल्याला लक्षात येत आहे. पण मी म्हणेन हे थोडंसं कॉन्ट्राडिक्टरी होतं आहे. ह्यांची प्रत्यक्षात काही असं हुरा कुंडली किंवा धनभाव ह्या दृष्टिकोनातून बघता कुंडली चांगली आहे. आत्ताच्या काळामध्ये त्या काही फॉरेन ट्रिप्स करू शकतात किंवा स्वतः त्यांचं आर्थिकदृष्ट्या म्हणजे असं काही बेताची परिस्थिती वगैरे असं तर नक्कीच नाही आहे. तर त्या दृष्टिकोनातून म्हणून सांगेन की लग्न कुंडली ही कशी किती पूरक आहे याचा आधी विचार झाला पाहिजे आणि मग त्याला पूरक किंवा त्याला सपोर्टिव्ह अशाच पद्धतीने या वर्ग कुंडल्यांचा आपल्याला विचार करायचा. त्यामुळे आत्ता या ठिकाणी आपण थांबत आहोत. तर या पद्धतीने तुम्हाला जर का हे नक्की व्हिडिओ आवडत असतील तर हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आणखीन आपण अभ्यास या पद्धतीने चालू ठेवूयात. धन्यवाद.